नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, याच्या अगोदर आपण भागाकाराची पद्धत बघितलेली आहे, पण आज आपण काय करणार आहोत, विभाजितेच्या कसोट्या पाहणार आहोत। बघा, तुम्ही शाळेत असताना शिकला असाल विभाजितेच्या कसोट्या कशा करायच्या, पण तुम्ही आतापर्यंत विसरून सुद्धा गेला असाल। पण जर तुम्हाला विभाजितेच्या कसोट्या तुम्हाला पाठ असतील, तर तुम्हाला कोणताही भागाकार दिला तर तुम्हाला तो भागाकार करता येणार आहे। तर बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे की कसोट्या वापरून आपण भागाकार कसा करायचा आहे। बघा तुम्ही लक्ष द्या, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। जर तुम्हाला भागाकार करता येत नसेल, तुम्हाला किती पण मोठा भागाकार देऊ दे, जर तुम्हाला या कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला भागाकार करणं एकदम सोपं जाणार आहे। बघा बघा पहिल्यांदा 2 ची कसोटी काय आहे बघू आपण। 2 ची कसोटी काय आहे, जेव्हा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील तर त्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो। निश्चेष भाग जातो म्हणजे काय की त्या संख्येला पूर्ण भाग जातो, बाकी काही शिल्लक राहत नाही। बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या संख्येला आपल्याला पूर्ण भाग घालवायचा असेल, म्हणजे आपल्याला पॉईंट न देता, दशांश चिन्ह न वापरता भाग द्यायचा असेल, तर आपल्याला या कसोट्या पाठ पाहिजेत। आणि कसोट्या जर पाठ असतील तर आपण संख्येला पूर्ण भाग घालवू शकतो। बघा, आता इथं 2 ची कसोटी काय आहे, जेव्हा एकक स्थानी 0, 2, 4 आणि 8 यापैकी कोणताही अंक असेल, 0, 2, 4, 8 एकदम व्यवस्थित ऐका। 6 राहिले, यामध्ये लिहायचं 6 आणि 8। बघा, एकदम काळजीपूर्वक ऐका। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमचा भागाकाराच्या ज्या तुमच्या काही शंका असतील त्या एकदम क्लिअर होऊन जाणार आहेत। बघा, जेव्हा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील तर त्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो, 2 ने पूर्ण भाग जातो असं आपण समजायचं। बघा, इथं काही संख्या दिलेल्या आहेत, 10/2 ही संख्या दिलेली आहे। इथं एकक स्थानी 0 आहे, आपला नियम काय आहे, 0 असेल तर 2 ने निश्चेष भाग जातो। बघा, 2 एके 2, 2 पंचे 10, उत्तर आपलं आलेलं आहे 5। हे 1 लिहायची गरज नाही आहे, फक्त 5 दिलं तरी चालेल। आता पुढे संख्या आहे 114/2। बघा, एकक स्थानी काय सांगितलंय, 0, 2, 4 इथं 4 ही संख्या आहे, मग काहीही विचार न करता या संख्येला 2 ने भाग जाऊ शकतो, 2 एके 2। आता बघा, 2 एके 2 म्हटलंय आपण, इथं 11 आहे, मग 11च्या अगोदर काय आहे 2च्या पाड्यामध्ये, 2 पंचे 10, 10 नंतर इथं 1 राहतो शिल्लक, 14 होतात आणि 2 साती 14, याचं उत्तर किती आलेलं आहे, 57 याचं उत्तर आलेलं आहे। आता इथं जराशी मोठी संख्या आहे, एकक स्थानी काय आहे, 6 हा अंक दिलेला आहे। आता आपल्याला या संख्येला भाग घालवायचा आहे, म्हणजे 6 हा अंक आहे, त्यामुळे या संख्येला काहीही विचार करत बसायचं नाही, या संख्येला पूर्ण भाग जातो 2 ने। बघा, 2 एके 2, 2 दुनी 4, परत इथं 2 आहे, 2 एके 2, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2143 हे आपलं उत्तर आलेलं आहे। बघा, अशा प्रकारे तुम्ही भागाकार करू शकता। फक्त विभाजितेच्या कसोट्या तुम्हाला माहिती पाहिजेत, आणि त्या जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही कोणताही भागाकार सहज करू शकता। इथं संख्या दिलेली आहे 3844, एकक स्थानी फक्त आहे 4, फक्त एकक स्थानचा अंक बघायचा, एकक स्थानी 4 आहे, 2 एके 2, 2 ने भाग जातो, इथं पण 2 एके 2, 1 शिल्लक राहतो, इथं 1 लिहायचं, 18 झाले, त्यानंतर 2चा पाडा 18 1 म्हणायचा, 2 9 18, 4 आहे, 2 दोन्ही 4, पुन्हा 2 दोन्ही 4, 1922 आपलं उत्तर आलेलं आहे। बघा मित्रांनो, एकदम सोपं आहे, काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका। जर तुम्हाला हे कसोट्या आल्या तर तुम्हाला एकदम सोपा भागाकार जाणार आहे। आता 3 ची कसोटी काय आहे बघायची आपल्याला। बघा, 3 ची कसोटी अशी आहे की जेव्हा दिलेली संख्या असते त्या संख्येच्या प्रत्येक अंकाची बेरीज जी येते, दिलेली जी संख्या असते, दिलेल्या संख्येला जेव्हा आपण एका अंकाची बेरीज करतो तेव्हा त्याचं जे उत्तर येतं त्या उत्तराला 3 ने भाग गेला पाहिजे। समजलं की नाही समजलं? बघा, अजून सोपं करून सांगते तुम्हाला। सपोज ही संख्या दिलेली आहे 375, तर काय करायचं आहे आपल्याला,
यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज करायची आपल्याला. 3 + 7 + 5 करायचं आहे. याचं जे उत्तर येईल बघा, 7 आणि 3 होतात 10, 10 ने 5 होतात 15. या 15ला 3 ने भाग जातो का बघायचं. जर या संख्येला 3 ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. काहीही विचार करत बसायचा नाही, फक्त कसोटी लक्षात ठेवायच्या. बघा कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येच्या अंकाची बेरीज, अंकाच्या बेरजेला, दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. एकदम सोपं आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकलं तर तुम्हाला कोणतंही गणित दिलं तर एकदम सोपं जाणार आहे. काय करायचं आहे, जी संख्या दिलेली आहे त्याची फक्त बेरीज करायची आणि त्या संख्येला उत्तराला 3 ने जर भाग गेला तर काय होणार आहे, आपलं उत्तर बरोबर येणार आहे. त्याला आपण डोळे झाकून 3 ने भाग देऊ शकतो. बघा आता आपण काय करायचं आहे, आपण या संख्येला भाग घालून बघूया. बघा इथं संख्या दिलेली आहे 273. तर आपल्याला पहिल्यांदा 273 या अंकाची बेरीज करावी लागेल. 2 + 7 + 3 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 7 आणि 2 9 होतात, 9 आणि 3 होतात 12. 12 होतात. तर 12 या संख्येला 3 ने भाग जातो. 3च्या पाड्यामध्ये 12 आहे, त्यामुळे आपण या संख्येला 3 ने भाग घालू शकतो. बघा 3 × 3. त्यानंतर इथं काय 2 संख्येला आपण भाग घालवायचा, 27 आहे. मग 3चा पाडा आपल्याला म्हणायचं 27 एप्रिल म्हणायचा आहे. 3 × 9 = 27. त्यानंतर 3 × 1 = 3. उत्तर आपलं आलेलं आहे 91. उत्तर आपले किती आलेलं आहे, 91 आलेलं आहे. आता पुढचं गणित आहे 207/3 आहे. आता या संख्येला भाग होतोय तर आपल्याला बघायचं आहे. यांची पहिल्यांदा आपल्याला करायची आहे बेरीज. 2 + 0 + 7. 7 आणि 2 होतात 9. 0ला काही व्हॅल्यू नाही आहे, 9 उत्तर येतं आपलं. आता 9ला 3 ने भाग घालवायचा आपल्याला. मग 3च्या पाड्यामध्ये 9 आहे, त्यामुळे या संख्येला आपण 3 ने भाग घालू शकतो. 3 × 3. 3च्या पाड्यामध्ये 20 आहे का बघायचं. 20 नसेल तर 20च्या अगोदर काय संख्या आहे बघायची. 3 सख 18 आहे. 18 आहे, 20 मधून 18 गेल्यावर 2 राहतात. संख्या झाली 27. 3 × 9 = 27. उत्तर आपलं आलेलं आहे 69. उत्तर आपलं काय आलेलं आहे, 69 उत्तर आलेलं आहे. आता इकडे संख्या दिलेली आहे 375/3 दिलेली आहे, म्हणजे 375/3 दिलेली आहे. आता या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. 7 आणि 3 होतात 10, 10 आणि हे 5 होतात 15. म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 15 आहे मित्रांनो. 3च्या पाड्यामध्ये 15 आहे, त्यामुळं या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आपल्याला पूर्ण भाग घालवायचा आहे. दशांश चिन्ह येता कामा नये, आपल्याला पूर्ण भाग घालवायचा आहे. त्यामुळे आपण या कसोट्या शिकतोय. तुम्हाला या कसोट्या आल्या पाहिजेत. फक्त काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे की कसोट्याचे नियम काय आहेत ते. बघा 3 × 3 3 × 3. इथं 7 आहे, 7च्या अगोदर 3 × 2 = 6. 1 उरतो, इथं 15 झाले. 3 × 5 = 15. उत्तर आलेलं आहे 125. अशा प्रकारे आपण 2ची आणि 3ची कसोटी बघितलेली आहे. आता आपण 4ची आणि 5ची कसोटी बघूया. आता आपण पाहणार आहोत 4ची कसोटी. तर 4ची कसोटी काय सांगते आपल्याला की कोणत्याही संख्येच्या जर एखादी संख्या दिली असेल तर त्यातील शेवटच्या अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. कोणत्याही संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा संख्येतील शेवटच्या 2 संख्यांना जर 4 ने भाग जात असेल, तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. तर आता अशा संख्या कोणत्या कोणत्या आहेत आपण इथे घेऊया आणि त्या संख्येला आपण 4 ने निशेष भाग घालूया. बघा आपण एक्झाम्पल घेऊया.
बघा आपण इथे एक्झाम्पल घेतलेली आहे 1320 भागिले 4 केलेला आहे. तर आता यातील शेवटची संख्या कोणत्या आहेत? शेवटच्या या दोन संख्या आहेत आणि आपला नियम काय आहे? शेवटच्या दोन संख्यांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आता 1320 मध्ये शेवटच्या संख्या हे 20 आहेत, म्हणजे 20 ला 4च्या पाड्यामध्ये 20 आहे, त्यामुळे 4 ने 20 ला भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आपण भाग घालूया. 4 एके 4, 4 त्रिकम 12, 13तले 12 गेले तर इथं 1 उरतो, पुन्हा 4 त्रिकम 12 आणि हा 0 इथं, म्हणजे उत्तर आलेलं आहे 330. उत्तर आलेलं आहे 330. दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. संख्या आहे 7, त्याला भागिले 4 केलेला आहे आपण. शेवटच्या दोन संख्यांना जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा आता इथं 4 आहे, 4 ने 4 ला भाग जातो. 8 आहे, 4 ने 8 ला पण भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आपण भाग घालूया. 4 एके 4, इथं पण 4 एके 4. आता हे 7 मधून 4 गेल्यावर इथं 3 उरतात. परत बघा 4च्या पाड्यामध्ये 34 आहे का बघायचं, की मग त्याच्या अगोदर काय आहे ते बघायचं. 4 8 32 आहे, 32 मधले इथे 2 राहतात आणि 4 7 28 आहे, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 187. आपलं उत्तर किती आलेलं आहे? 187. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता शेवटच्या दोन संख्यांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जाईल. तर बघा आता आपण पुढचं एक एक्झाम्पल घेणार आहोत. हा, आणि एक गोष्ट सांगायची राहिली की बघा संख्येतील जेव्हा शेवटच्या दोन संख्यांना 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. हा पण एक नियम आहे. आणि जर शेवटी डबल झिरो असेल, जर शेवटी डबल झिरो असेल तर त्या पण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. हे पण विसरायचं नाही. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. संख्या आहे 2200 भागिले 4. शेवटी डबल झिरो असेल तरी पण 4 ने निशेष भाग जातो. आपण भाग घालून बघूया. 4 एके 4, 4 पंचे 20, पुन्हा इथे 2 राहिले, 4 पंचे 20 आणि हा 0 इथं. बघा उत्तर आलेलं आहे 550. अशा प्रकारे मित्रांनो आपण 4ची कसोटी पाहिलेली आहे. बघा 4ची कसोटी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. 4च्या कसोटीमध्ये शेवटच्या दोन अंकांना जर 4 ने भाग जात असेल आणि शेवटी जर डबल झिरो असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आता आपण 5ची कसोटी बघूया. कसोटी घ्यायची आपण. 5ची कसोटी काय सांगते आपल्याला? जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. एकदम सोपी आहे 5ची कसोटी मित्रांनो. 5ची कसोटी काय सांगते आपल्याला आपण नोट डाऊन करून घेऊया. 5ची कसोटी सांगते की एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर, एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर आपण काही एक्झाम्पल घेऊया. एकदम सोपी कसोटी आहे 5ची. बघा मित्रांनो, तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या कसोट्या आल्या विभाज्यतेच्या तर तुम्ही भागाकाराची कोणतीही गणितं अगदी सहज सोडवू शकणार आहात. चला तर मग 5ची कसोटीप्रमाणे आपण एक्झाम्पल सोडवूया. बघा आता काय सांगते 5ची कसोटी. एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर. पहिलं उदाहरण आहे आपलं 15/5 आहे. आता इथे एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने भाग जातो. हे तर आपण तोंडी पण सांगू शकतो, कारण 5च्या पाड्यामध्ये 15 आहे. पण जर मोठी संख्या दिली असेल तर त्यासाठी आपल्याला हे कसोट्या माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. 5 एके 5, 5 त्रिक 15. उत्तर आपलं आलेलं आहे 3. दुसरं एक्झाम्पल आहे 625 भागिले 5. एकक स्थानी 5 आहे, त्यामुळे या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. 5 एके 5, इथं पण 5 एके 5, इथं 1 राहतो. त्यानंतर 5 दोन्ही 10, पुन्हा इथे 2 राहतात. 5 5 25. उत्तर आपलं आलेलं आहे 125. अशा प्रकारे आपण हे पण छानपैकी उदाहरण सोडवलेलं आहे. इथं आहे 1250. एकक स्थानी 0 जर किंवा 5 असेल तर 5 त्या संख्येला निशेष भाग जातो. तर आपण या संख्येला भाग घालूया. 5 एके 5, 5 दोन्ही 10, इथं पुन्हा 2 उरले. 5 5 25 आणि हा 0 इथं लिहायचा. उत्तर आलेला आहे 250.
उत्तर आपलं आलेलं आहे 250. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 ते 5 पर्यंतच्या कसोट्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 6 ते 10 पर्यंतच्या कसोट्या घेणार आहोत. धन्यवाद.